पुकारले। नागपूरसह सोलापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारले। नागपुरामध्ये व्हेरायटी स्क्वेअर जवळ काँग्रेसचं विकास ठाकरेंच्या नेतृत्वात चिखलफेक आंदोलन सुरू आहे। मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत, तर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखल फासत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी, आजी माजी आमदार आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत, तर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवलाय। पुन्हा एकदा नागपुरात जाऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत। उदय, आपण पाहतोय काँग्रेसकडनं सोलापूरमध्ये, नागपूरमध्ये चिखलफेक आंदोलन सुरू आहे। मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाविरोधी आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ता सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या समोरासमोर संघर्ष झाला होता। आता आपण पाहतोय की सरकारचा पुतळा जो आहे तो इथे चिखलाने भरविण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, मात्र इथं वेळीच पोलीस आले आणि त्यांनी तो पुतळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून या प्रतिकात्मक पुतळ्याला जे आहे ते जोड्यानं मारण्याचा प्रयत्न केला जातो। थोड्या वेळाआधी आपण इथं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेला संघर्ष देखील पाहिला होता, मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले होते। कार्यकर्ते आक्रमक होत असल्यामुळे जे आहे ते पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आले। काँग्रेस कार्यकर्ते सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चिखलानी भरविण्याचा प्रयत्न करत आहेत। गेल्या 10 वर्षात मोदी सरकारनं जे काम केलं त्यामुळे जे आहे ते सामान्य त्याच्या विरोधात हे आंदोलन जे आहे ते केलं जातं आणि इथे आपण पाहू शकतो की काँग्रेसचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहे। या प्रतिकात्मक पुतळ्याची अक्षरशः त्याला मारहाण केली जात आहे। खरं तर इथं इतका मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील पोलीस हतबल झाल्याचं चित्र इथं पाहायला मिळतं आपल्याला। दोन्ही बाजूला दोन्ही रस्त्याच्या मधोमध आणि एका बाजूने अशा तिन्ही ठिकाणी जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, मात्र पोलीस समजावण्याचा प्रयत्न करून देखील पोलिसांच्या हाताबाहेर हे आंदोलन जात आहे का, अशी स्थिती नागपूरमध्ये निर्माण झालेली आहे। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे, कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की देखील केली जात आहे। मोठा पोलीस बंदोबस्त असताना देखील कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। सरकारकडून कोणीतरी आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी अशी मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि सातत्यानं इथं पाहतोय गेले 15-20 मिनिटं झाले मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील हा संघर्ष होता। आता पोलिसांकडून फायर ब्रिगेडला इथं बोलविण्यात आलेला आहे। त्यामुळं जर हे आंदोलन अशाच पद्धतीने चिघळत राहिलं तर पाण्याचा वापर करून जे आहे ते आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून केला जातो। कारण थोड्या वेळाआधी इथं पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संघर्षामध्ये जे आहे ते बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न झाला। पोलिसांनी आंदोलकांना आंदोलनाच्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक एका जागी आंदोलन करण्याला ठाम नाही, स्थिर नाही आहेत। त्यांना हा चक्का जाम करायचा आहे, या भागात चक्का जाम करायचा। आपण पाहतोय की कशा पद्धतीनं पोलीस आक्रमक झालेले आहेत आणि जो काँग्रेस कार्यकर्त्यांना आणलेला प्रतिकात्मक पुतळा होता तो ताब्यात घेतलेला चक्का जाम करण्याचा काँग्रेस रस्त्याच्या मधोमध जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते इथे झोपून जे आहे ते चक्का जाम करतात। मोठा पोलीस बंदोबस्त, मात्र पोलिसांना देखील हे कार्यकर्ते ऐकायला तयार नसल्याचं इथं आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या संख्येने जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक आहे। विशेष म्हणजे या आंदोलनातून जे आहे ते कुठेतरी काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळते अशी स्थिती आहे। कारण साधारणतः याआधी जेव्हा नागपूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन झाले तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित असल्याचं पाहायला मिळालं नव्हतं। मात्र लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने काँग्रेसची मतं वाढलेली आहेत त्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढलेला आहे आणि त्या वाढत्या उत्साहामुळे जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये जे आहे ते सक्रिय पद्धतीनं सहभागी झालेला आहे। दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की पोलीस काही आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात। या व्हेरायटी चौकातली वाहतूक जी आहे ती आता रोखून धरण्यात आलेली आहे। खरं तर हा व्हेरायटी चौक नागपूर शहरातला अतिशय महत्त्वाचा चौक आहे। इथं मोठ्या प्रमाणात जी आहे ती दिवसभर वाहनांची आवागमन होत असतं, मात्र आता या आंदोलनामुळे जे आहे ते
ही आवागमन थांबलेली आहे। पोलिसांनी हा पूर्ण एरिया सील केलेला आहे आणि हे कार्यकर्ते आता मार्च काढून जे आहे ते समोर जात असल्याचं पाहायला मिळतं। महिला कार्यकर्ते असेल किंवा तरुण कार्यकर्ते असेल यांनी जे आहे ते हे आंदोलन तीव्र केलं होतं आणि या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता इथं उमटायला लागलेला आहे। चक्का जाम झालेला आहे। अतिशय जोरदार हे सगळं आंदोलन सुरू आहे। पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतात। मला वाटतं पोलिसांना हे आंदोलन होऊ नाही द्यावं अशा सूचना असतील आणि म्हणून त्यांनी हा प्रकार केलेला आहे। पण भाऊ तुम्ही आंदोलनावर ठाम आहात, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये संघर्ष होतोय। आम्ही या राज्यातल्या सामान्य जनतांच्या हितासाठी लढत आहोत। आम्ही वैयक्तिक कोणाचा प्रश्न नाही आहे। राज्य शासनाने या जनतेच्या विरोधात जे निर्णय घेतले त्याच्या विरोधातला हा आमचा लढा आहे। अतुल भाऊ काय सांगा, हे सगळं आंदोलन मध्ये केंद्र सरकार असो राज्य सरकार असो सातत्यानं पेपर फुटत आहे। हे पेपर लीक सरकार आहे आणि साध्या तरुणांच्या युवकांच्या जीवनाशी खेळत आहे, पालकांच्या स्वप्नाशी खेळत आहे। त्यामुळे ही नीट परीक्षा लवकरात लवकर रद्द झाली पाहिजे, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आपण पाहतोय की ह्या आंदोलनात जे आहे ते अतिशय जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते आमदार विकास ठाकरे यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता हे आंदोलन इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पोलीस ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे। मात्र थोडा वेळ का होईना इथं आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष झाला होता, त्यामुळे तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी हे आंदोलन हाताळलं आणि हे आंदोलन कुठेतरी आता मागे होईल अशी स्थिती निर्माण झालेली आहे। अगदी बरोबर आहे। आपण पाहतोय नागपूरमधली ही थेट लाईव्ह दृश्य आहेत। नागपूरमध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन सुरू आहे। मोदी सरकार विरोधात या ठिकाणी आंदोलन केलं जाते, तर प्रतिकात्मक पुतळ्याला सुद्धा चिखलफेक करण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, तर आमदार या ठिकाणी काँग्रेसचे नेते विकास ठाकरे हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे।